आणि मला असं वाटतं की सर्वदृष्ट्या जीवनामध्ये देखील एकंदरीत उत्कृष्ट जगण्यासाठी ते कार्यकर्त्यांचं आणि सोबत्यांचं प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजचा वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे कन्यादान. नेमकं खूप मोठी गोष्ट आहे. पहिला अशा गोष्टी जसं कन्यादान मुख्यमंत्री हस्ते करण्यात आलं. किती आनंद आहे आणि काय सांगाल? प्रचंड आनंद आहे. कोरोनामध्ये वयवर्ष 19 ते 25 या वयोगटातल्या अनेक मुलींनी आपले जोडीदार गमावले. अशा 293 परिवारांचं पालकत्व आम्ही घेतलं. 100 त्यातल्या परिवारांचं माननीय मुख्यमंत्र्यांनी पालकत्व घेतलं आणि पालकत्व घेतल्यानंतर एकंदरीत परिवार जो आहे 293 मुली, त्यांचे मुलं, त्यांचे सासू सासरे असं पकडून एक 700 ते 800 लोकांचा हा परिवार आता झालेला आहे. आणि त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा सर्व व्यवस्था आम्ही करतोच आहे. परंतु आम्ही असं ठरवलं की केवळ तेवढ्यापर्यंत थांबायचं नाही, तर जेवढ्या मुली असतील, यामध्ये 350 मुली आहेत, या 350 मुलींचे विवाह देखील आम्ही आमच्या खर्चाने करायचे. आणि खरोखर सोबत पालकत्व फाउंडेशन म्हणजे त्यांच्या सोबत आयुष्यभरासाठी उभं राहायचं, त्यांच्या पाठीशी उभं राहायचं. आज त्यातल्याच एका एकल मातेचा विवाह झाला आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे की मला किंवा देवेंद्रजींना स्वतःला कन्या असून आज कन्यादान करायचं सौभाग्य हे आम्हाला मिळालं. स्वतःच्या कन्येचं तर आम्ही करणारच आहोत, पण ही जी आमची मानसकन्या आहे, हिचं कन्यादान करायचं आम्हाला सौभाग्य मिळालं, याचं अत्यंत समाधान. खूप खूप युवकांना एकच संदेश आहे की समाजामध्ये तुम्ही आणि आम्ही जन्माला आलेलो आहे. जो आलेला आहे तो जाणार आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त समाजकारण करत गोरगरीब, पीडित, दीनदलित, शोषित जनतेकरता जास्तीत जास्त आपण सर्वांनी मिळून जर सहकार्य केलं तर पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या पंक्तीप्रमाणे समाजातील अंतिम पंक्तीतील अंतिम व्यक्तीचा विकास होतपर्यंत तुम्ही आणि आम्ही आपण सर्वजण काम करत राहू. आज आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा नागपूरला आलेले आहे आणि अंबाझरी तलावामध्ये निरीक्षणचा एक कार्यक्रम त्यांचा आठवून आटपलेला आहे. आणि त्यात संदीप भाऊ यांचा वाढदिवस म्हटलं म्हणजे एक समाजसेवक, जनतेप्रती गोरगरीब शोषित पीडित लोकांची सेवा कशी घडेल अशी मनाशी इच्छा बाळगणारे हे माजी महापौर, नंतर माजी आमदार, नंतर माननीय मानद सचिव म्हणून महाराष्ट्र राज्य अशा निर्णया पदावर काम करणारे असे नागपूर शहराचे लाडके व्यक्तिमत्व संदीपभाऊ जोशी यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बर्डे परिवारातर्फे, वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान, साधनाताई बर्डे नगरसेवक यांच्यातर्फे सर्वांतर्फे आम्ही त्यांना त्यांच्या पुढील आयुष्याला अशाच प्रकारचे राहो, निरोगी राहो आणि अशाच प्रकारची त्यांची सेवा निरंतर घडत राहो अशी महाकालचरणी प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज ये बहुत ही खुशी का दिन है कि संदीप जी जोशी पूर्व महापौर और माजी महाराष्ट्र विधान परिषद के सदस्य रह चुके हैं और उनका जो कार्य करने का जो तरीका है आप देखेंगे। आज जन्मदिन के उपलक्ष्य में भी एकल उससे संस्था के माध्यम से एक गरीब बच्ची का भी विवाह आज हुआ है और संदीप जी के निरंतर ऐसे काम करते रहते। दीनदयाल थाली आप देखिएगा या सिद्धि विनायक संस्था के माध्यम से हो या
आप अनेक कार्य सामाजिक कार्य में कैसे करना, वो संदीप जी से सीखने लायक है। और सभी संगठनात्मक सभी को लेके चलना, साथ में युवाओं को जोड़ना, ये संदीप जी की बहुत खूबी है। मैं आज उनके जन्मदिन के उपलक्ष्य में बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और बाबा महाकाल से प्रार्थना करता हूँ कि वो दीर्घायु रहे, स्वस्थ रहे और उनकी सभी मनोकामना बाबा महाकाल पूर्ण करे। इतने ही बोलते हुए मैं अपने 2 शब्द